मेहकर येथील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। राजकीय आणि श्रीमंतांचे अतिक्रमण जैसे थे। अतिक्रमणधारक व्यावसायिकांचा नगरपालिका प्रशासनावर आरोप, तर नगरपालिकेने नोटीस दिली नाही। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात असून आतापर्यंत 200च्या वर लघु व्यावसायिकांचे अतिक्रमणमधील प्रतिष्ठान नगर परिषद प्रशासनाने तोडून टाकली आहे। त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले। शहराचे सुंदरीकरण आणि रस्ते मोकळे करायचे म्हणून नगर परिषद प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे। मात्र हे अतिक्रमण काढत असताना लहान व्यावसायिकांचे अतिक्रमण काढले जात असून भेदभाव केला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहे। नगर परिषद प्रशासनाने कोणतीही नोटीस दिली नसल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे। तर नगरपालिका म्हणते नियमानुसार अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे आणि शहर सौंदर्यीकरण करायचे आहे। ये इधर अंदर मारो, इधर से मारो, यहाँ से। ज्या ठिकाणी नगरपालिकेने जी कारवाई केलेली आहे ती अशा चुकीच्या प्रकारे केली आहे। दबावात येऊन ही कारवाई झालेली आहे। या ठिकाणी मागाचे दिसते जे अतिक्रमण काढलेलं आहे ते माझं प्रतिष्ठान होतं। मी स्वतः एक अतिक्रमण धारक आहे। तर माझी मागणी एवढी होती की नगरपालिकेने जिथपर्यंत त्यांची हात आम्हाला आखून दिली होती तिथपर्यंत आम्ही आमचं अतिक्रमण काढलं होतं, परंतु त्याच्या मागील अतिक्रमण त्यानं हे कोणीतरी सांगण्यावर दबावामध्ये काढलेलं आहे। यामागं हा जो रोड आहे हा 30 फुटाचा रहाटी लेआउटपर्यंत रोड आहे। इथे हे दोनच दुकान काढलेले आहे, बाकीचे लोक सोडलेले आहे। याचं कारण काय? हे चुकीचं काम झालेलं आहे। आमची मागणी एवढीच आहे की हा रस्ता करायचा असेल तर इथून तिथून सर्व अन्याय झाला नाही पाहिजेत। हा सगळ्याचं काढलं आलं पाहिजेत। माझीच कॅबिन होती सर, ही 20 फुटाची कॅबिन माझीच होती। त्यांनी मला मी ज्ञानबा पिराजी अंबोरे यांच्याकडून म्हणजे यांचं 1964 पासून त्यांच्या ताब्यात जागा होती ती। तर त्यांचे म्हणजे जुने माझ्याकडे फुटेज पण येतं आपल्या याचे लाईव्हचे, आपल्या सॅटेलाईटचे। तर त्यांची कॅबिन इथं म्हणजे ते राहत होती इथं। त्यांच्याकडून मी तो ताबा हस्तांतरित केला पैसे देऊन त्यांना। माझं 25 लाख रुपयाचं नुकसान झालं सर इथं। आणि फक्त थोड्याशा छोट्या छोट्या म्हणजे काही गोष्टी अशा झाल्या की बा काही म्हणजे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं त्यांच्यात आणि ते माझ्यावर त्यांनी रोष काढला तो की बा मी तुमचं अतिक्रमण तोडून टाकणार। राजकीय हां मी नाही राजकीय नाही, हा मी विषय थोडासा आहे, मी नंतर मांडील तो। पण त्यांनी मला म्हणजे माझ्यावर अत्याचार केला सर। माझं कोणत्याही प्रकारे रस्त्यात नसतानाही त्यांनी माझं अतिक्रमण तोडलेले सर। आणि नगरपालिकेनं अट दिलेली होती त्या समोरच्या माणसाला। त्यांच्या अटच्या आधारे मी ती जागा त्यांच्याकडून पैसे देऊन हस्तांतरित केली मला राहण्यासाठी। माझा परिवार त्यांनी उघड्यावर आणला सर। आता मी कुठे राहणार आहे? असेसमेंट दिलेली त्यांनी मला। मेहकर शहरात 2 एप्रिलपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत आहे। या कारवाईमध्ये आपल्याला शासनाच्या सर्व विभागाचं सहकार्य मिळालेलं आहे। यामध्ये आपण सर्व्हिस रोडमध्ये जे अतिक्रमण आहे ते काढलेले आहे। तसेच काही लोकांच्या बिल्डिंग लाईनमधील अतिक्रमण काढलेलं आहे। तसेच शासकीय जागेवर जे बिल्डिंग लाईनमध्ये येतात जे नियमानुसार तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही अशा ठिकाणचं आपण अतिक्रमण काढलेले आहे। हे अतिक्रमण काढल्यानंतर साधारणतः आपण एक त्या सर्व्हिस रोडमध्ये लाईट
रस्ते आणि इतर जे बेसिक ॲम्युनिटीज आहेत ते एक 6 महिन्यात पुरवण्याचा प्रयत्न करू. ते झाल्यानंतर जे काही लोकांचे अतिक्रमण होते किंवा त्यांचा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होता, पण शहर विकासाच्या दृष्टीने ते करणं गरजेचं होतं. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असं वाटत असेल त्यांना आपण पर्यायी जागेची किंवा इतर काही शासनाच्या नियमानुसार व्यवस्था करता येईल ते करण्याचा आपण 100% प्रयत्न करू. याद्वारे जे शहर स्वच्छ, सुंदर आणि शहराच्या सौंदर्यीकरणात आणि पायाभूत सुविधात जे भर पडलेले आहे त्यासाठी ज्या सहकार्य केले असे सर्व येथील नेते मंडळी आणि स्थानिक नागरिक तसेच ज्यांचे अतिक्रमण होते त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यांचा मी आभारी आहे. काय आव्हान करणार तुम्ही नागरिकांना? आम्ही नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो, आपण जर शहरातील आता अतिक्रमण काढलं आहे ते काढताना बऱ्याच जणांचे नुकसान झालेलं आहे. ते नुकसान आमच्यासाठीही योग्य नाही आणि आपल्यासाठी योग्य नाही. तर आम्ही तुम्हाला शहरवासियांना ह्या अशा पद्धतीने आवाहन करू इच्छितो की भविष्यात आपण ही अतिक्रमणीय जागेवर कुठलंही बांधकाम करू नये ज्याद्वारे तुमचं नुकसान होईल. तर आपले नुकसान टाळण्यासाठी व शहराच्या पायाभूत सुविधेला भर घालण्यासाठी आपण शहराला आणि प्रशासनाला सहकार्य करावे.